नाही, लाडकी बहिणी ही योजना जी आहे ना, ही फक्त महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महिलांना ऑथराईज पैसे देऊन मतं घेण्यासाठी अंमलात आणलेली ही योजना आहे देवेंद्र फडणवीस सरकारची. असे जाहीरपणे पैसे न देता योजना काढून पैसे देण्याचं महाभाग त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये काय झालं की सर्व लाडक्या बहिणींनी शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस असतील यांना बहुमताने विजयी करून दिलं. ते कोणत्या प्रकारे विजयी झाले, का बहिणीचं नाव आहे का ईव्हीएमचा घोटाळा आहे तर त्यांनाच माहिती आहे. की नावं कमी करून नावं यादीतून कट करून केलं, हे सर्व घोड त्यांनी केलं. परंतु आता ज्या बहिणींना लाभ मिळत होता, सुरुवातीला सर्व सरसकट लाडक्या बहिणी झाल्या होत्या, परंतु नंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांचे नाव कमी करण्यात आले. काहींना सांगण्यात आलं की तुमचं नाव याच्यात आलेलं आहे, तुम्ही कर्मचारी आहे, तुम्ही शासकीय सेवेमध्ये आहे, किंवा तुम्ही काही मोठ्या घरातल्या शेतकरी परिवारातले आहेत, किंवा तुम्ही बिझनेसमॅन आहे, तुम्हाला देता येणार नाही, असे बहाणे सुरू झाले. फक्त मतं घ्यायचे होते तेव्हा सरसकट सर्व लाडक्या बहिणी झाल्या. मतदान झाल्यानंतर एक एक बहिणी त्यांच्यापासून म्हणजे त्यांनी एक एक बहिणीचं नातं तोडण्यास सुरुवात केली. आता डिसेंबर 25 पर्यंत काय झालं की त्यांनी केवायसी किती वेळ करणार, आणि केवायसी करत असताना ई केवायसी चांगल्या चांगल्या शिकलेल्या लोकांना ते समजत नाही. ते अडाणी ज्या माता भगिनी आहेत त्यांना ई केवायसीला जाण्याचं माहितीही नाही, किंवा त्यांच्यापर्यंत निरोप पण पोहोचलेला नाही. त्यातल्या त्यात ज्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी त्यांना सुविधा उपलब्ध होत नाही. खेड्यापाड्यातील वाड्या तांड्यावरच्या महिला ज्या आहेत त्यांना ई केवायसी कुठून मिळणार. शहरातल्या महिला जर केवायसी करायला गेल्या तर त्यांना तिथे बऱ्याच वेळ ताटकळत बसावं लागते, तर ते त्यांना करता येत नाही. जे सेंटर आहे ते कमी पडतात. बरेच कारण आहेत. परंतु या सरकारला लाडक्या बहिणींचा हा निधी बंद करायचा आहे, कारण आता गरज सर्व वैध म्हणत अशी गोष्ट आहे. त्या लाडक्या बहिणीचं काम सरकारचं संपलेलं आहे. आता जेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत ह्या लाडक्या बहिणीचं लाड ते करतील, 100% यांच्या आत्ताच यांच्या खजिन्यामध्ये पैसा नाही. आज सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे. दुसरा विषय की या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून जो निधी यांना लाडक्या बहिणीसाठी वितरित होतोय, त्याच्यामुळे कोणत्या ठिकाणी प्रत्येक आमदाराला मंत्र्याला प्रगतीचे कामं करायला कुठे निधी आहे. 1-1.5 वर्षापासून कोणत्याही मतदारसंघामध्ये कामं सुरू नाहीये. म्हणजे प्रगती हे थांबलेली आहे लाडक्या बहिणींच्या याच्यामुळे. याचं नियोजन, या आर्थिक नियोजन या सरकारचं कोलमडलेलं असल्याने हे त्यांना बहाणे करायचे आहे. म्हणून ई केवायसी करायसाठी हे त्या बहिणींच्या मागे लागलेले आहे. नाही, त्यांना पैसे द्यायचे नाहीये. फक्त त्या लाडक्या बहिणींना आता ते जुरत ठेवतील आणि काही काही बहाणे करून अधिकाऱ्यांवर प्रेशर करतील, शासकीय यंत्रणेवर प्रेशर करून त्या लाडक्या बहिणीच्या नावावर तुम्ही असं केलं नाही, तसं केलं नाही, तुमचे नाव कट झाले, आता डबल होणार नाही, असं ते करतील. आणि ते देणारच नाहीये. फक्त ह्या त्यांना काहीतरी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती किंवा येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद हे झुलत ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी ई केवायसीचा सुरू केलेला आहे, असा माझा अंदाज आहे. तेच म्हणतो ना, हे आचारसंहितावाले कुठे गेले, कुठे गेलं निवडणूक आयोग, त्यांना दिसत नाही का? हे त्या निवडणूक आयोग जो आहे ना, आपल्या महाराष्ट्रातला असेल का देशातला असेल, ह्या मोदी सरकारचं किंवा भाजपा सरकारचं ते घरचं एक बाहुलं झालेलं आहे. त्यांच्या हातामध्ये काही नाही आहे. आता त्यांना हे दिसत नाही का बाकीच्या विरोधकांचे एखादं जर बॅनर लागलं तर त्याच्या कारवाई होते, त्याची गणना होते, त्याचा आर्थिक याच्यामध्ये बजेटमध्ये त्याचा खर्चामध्ये पकडलं जाते. आणि एवढे सरकारच्या नावाने देवाभाऊला मतदान करा. कशाचा देवाभाऊ लावलाय? ते चित्र द्यायला म्हणा तुझा देवाभाऊ तुझ्याजवळच ठेव, त्याचे लाड तूच कर. आमच्या लाडक्या बहिणी कशाला करतील? देत नाही, घेत नाही. त्या चित्रदाईला खूप देवाभाऊ खूप देतोय, त्यांचा लाड देवाभाऊ करत राहा म्हणा तुम्ही. एकच बहीण राहिली त्याला शिल्लक, बाकीच्या बहिणी वाऱ्यावर सोडते देवाभाऊ.